नमस्कार. आज आपण एका विशेष YouTube व्हिडिओवर जरा सविस्तर बोलणार आहोत. यात स्वामींचा एक संदेश आहे. हो. हा एका आध्यात्मिक चॅनलवरून घेतलाय आणि गंमत म्हणजे यात स्वामी थेट अगदी वैयक्तिकपणे माझ्या बाळा असं म्हणून बोलत आहेत. बरोबर. आपल्याला हे बघायचंय की यात मुख्य विचार काय आहेत, काय सांगू पाहतायत स्वामी आणि ऐकणाऱ्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो. नक्कीच. आणि सुरुवातच किती आश्वासक आहे बघा. माझ्या बाळा हे ऐकलं की लगेच एक जोडले पण जाणवतं. हो ना. आणि संदेशात असंही म्हटलंय की हे तुम्ही ऐकताय हा काही योगायोग नाहीये. कदाचित तुम्ही उत्तरं शोधत असाल किंवा मनाला शांती हवी असेल. आणि स्वामी इथे फक्त गुरु नाहीयेत तर मित्र, रक्षण करतायत. असं वाटतं की ते थेट आपल्या हृदयात बोलतायत. अगदी. आणि मला काय आवडलं की ऐकणाऱ्याच्या मनातल्या भावनांची, म्हणजे ते ओझं, थकवा किंवा खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाहीये ही भावना, याची थेट दखल घेतलीये. हो. आतून म्हणजे आत्मा अजून बळकट होतो, आपला संयम वाढतो. जेव्हा आपल्याला वाटतं की आता नाही सहन होत, तेव्हाच कुठून तरी आतून एक शक्ती मिळते. हा जो आतला बदल आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. अच्छा. आणि ह्याच विचाराला जोडून मग ते शरणागती आणि विश्वासाचं बोलतात. बरोबर की सगळं ओझं स्वतः वाहू नका, स्वामींवर टाका. पण हे अनेकांना जरा कठीण वाटू शकतं. म्हणजे प्रत्येक उत्तर माहीत नसताना फक्त विश्वास ठेवायचा कसं. संदेशात हेच सांगितले की प्रत्येक उत्तर माहीत असायची गरज नाहीये. कधी कधी फक्त विश्वास ठेवणं हीच एक कृती असते. शरणागती म्हणजे हातपाय लोळून बसणं नाही. अच्छा. तर आपल्या मर्यादित ज्ञानाच्या परीकडे काहीतरी मोठी योजना आहे यावर विश्वास ठेवणं. अंधार वाढतो तेव्हा प्रकाश जवळ असतो हे वाक्य ऐकले ना. हो. ते ह्याच विश्वासाला बळ देतं. हा विश्वास म्हणजे एक प्रकारची आंतरिक ताकदच आहे. आणि हाच विश्वास मग वेळेच्या संकल्पनेशी पण जोडला जातो. अगदी. की कर्माचं फळ मिळेल, पण वेळ आपली नाही, ती स्वामी ठरवतील. ज्याला आपण उशीर समजतो तो कदाचित तयारीचा काळ किंवा आपलं संरक्षण असू शकतं. ही कल्पनाच खूप वेगळी आहे. हो ना. बंद दरवाजे म्हणजे अपयश नाही. मग काय. कदाचित ते दरवाजे आपल्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून, मायेत अडकण्यापासून किंवा विचलित होण्यापासून वाचवत आहेत. असंही असू शकतं. म्हणजे अडथळा हा खरं तर मदत असू शकतो. बरोबर. कदाचित आपण चुकीच्या ठिकाणी पोचलो असतो किंवा आपला आत्मविश्वास पूर्णच खच्ची झाला असता. स्वामींना पुढचा रस्ता दिसतोय, आपल्याला नाही. म्हणून त्यांच्या वेळेवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे अडथळ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलायला हवा असं म्हणतायत. अगदी. आणि म्हणूनच जो चमत्कार आपण बाहेर शोधतोय ना, तो खरं तर आतून येतो. संयम आणि विश्वासाच्या बीमधून तो आतत वाढतो. वाह. आणि हा चमत्कार फक्त स्वतःपुरता नाहीये ना. नाही. संदेश पुढे जाऊन आपल्या जीवनाच्या उद्देशाबद्दल बोलतो. फक्त स्वतःसाठी नाही जगायचंय, तर इतरांना दिशा दाखवणारा दिवा बनायचाय. हे खूप छान आहे. आणि अजून एक गोष्ट, ऐकणारा कोणी सामान्य माणूस नाहीये. त्याचा मार्ग वेगळा आहे, अद्वितीय आहे. म्हणूनच तो गर्दीपेक्षा वेगळा वाटतो. आपलं मूल्य लोकांच्या मतांवर किंवा परिस्थितीवर अवलंबून नाही, तर आतल्या त्या ईश्वरी अंशावर, त्या प्रकाशावर अवलंबून आहे. हे वाक्य खरंच खूप आत्मविश्वास देणारं आहे. नक्कीच. आणि संकट ती सोनं शुद्ध करण्यासाठी जसं अग्नीत टाकतात ना, तशी आपली आंतरिक शक्ती जागृत करण्यासाठी येतात. हो. आणि मग जे लोक टीका करतात किंवा आपल्याला समजत नाहीत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचा सल्ला पण आहे ह्यात. बरोबर. कारण स्वामींचं संरक्षण आहे. ते अभेद्य आहे. जे तुम्हाला खाली खेचायचा प्रयत्न करतील ते यशस्वी होणार नाहीत. हे आश्वासन खूप मोठं आहे. आणि शेवटी तर विजयाचं वचनच आहे की जे गमावलंय त्यापेक्षा जास्त मिळेल. हो. नशिबात यश आहे. चुका माफ झाल्या आहेत, नवी सुरुवात करता येईल. तुटलेल्या गोष्टी दुरुस्त होतील. अपयश हीच नव्या सुरुवातीची पायरी बनेल. आणि स्वामी स्वतः सोबत राहून विजय मिळवून देतील. हे ऐकून खरंच खूप शांत वाटतं. खरंय. हा पूर्ण संदेश सहानुभूती, मार्गदर्शन, आंतरिक बळ आणि शेवटी विजयाचं आश्वासन देतो. पण सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतोच. कोणता? की हा संदेश ऐकून जो दिलासा मिळतो, जी प्रेरणा मिळते, ती खूप छान आहे. पण त्याचं रोजच्या जगण्यात, आपल्या कृतींमध्ये, निवडींमध्ये रूपांतर कसं करायचं? म्हणजे फक्त मानसिक शांतता मिळवण्या पलीकडे जाऊन ह्या ऊर्जेला प्रत्यक्ष आयुष्यात कसा वापरायचा? हा प्रश्न मला वाटतं प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. बरोबर बोललात. विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा नक्कीच.